हॅलो नमस्कार. तुमची सर्वांच्या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. कारण आज आपला ब्लॉग येत आहे खूप दिवसांनंतर. कारण घरात सुरू होती साखरपुड्याची लगबग. गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू होती तयारी. शॉपिंग, डेकोरेशन, आउटफिट्सपासून ज्वेलरीपर्यंत प्रत्येक गोष्टीत एक्साइटमेंट पण होती आणि थोडी धावपळही. घरातले सगळेच जण तयारीत बिझी आहेत. कोणी पाहुण्यांची तयारी करते, कोणी सजावटीत व्यस्त आहे, तर कोणी फक्त खास दिवस अजून स्पेशल कसा करता येईल याचाच विचार करते. त्यामुळेच बऱ्याच दिवसांपासून आपले व्हिडिओज येत नव्हते. आता ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे साखरपुड्यासाठी लागणारे कोण आपण घरी कसे तयार करू शकतो. तसे तर आजकाल बाजारात सगळं सहज अवेलेबल असतं. ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन, एका क्लिकवरती सगळं मिळतं. पण काही गोष्टी स्वतःच्या हाताने बनवण्यात जी मज्जा असते ना, ती कोणत्याच रेडीमेड वस्तूमध्ये नसते. कारण त्यात फक्त वस्तू नसते, तर आपला वेळ, मेहनत, प्रेम आणि भावना मिसळलेल्या असतात. आणि म्हणूनच स्वतः केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींची फीलिंग नेहमीच खास असते. चला तर मग वेळ न घालवता लगेचच बघूया साखरपुडा कोण कसे तयार करायचे. साखरपुडा कोण तयार करण्यासाठी इथे मी पेपर बॅग घेतलेले आहेत. ह्या ठिकाणी तुम्ही दुसरा जाड असा पेपरसुद्धा घेऊ शकतात. अशा पद्धतीने आपल्याला जेवढ्या साईजचा कोन बनवायचा आहे तेवढ्या साईजचा आपल्याला अशा पद्धतीने हाफ राऊंडमध्ये कापून घ्यायचा आहे. इथे तुम्ही कार्डशीट पेपरचा सुद्धा वापर करू शकता. कारण थोडंसं जाड असंच आपल्याला लागणार आहे, कारण आपल्याला त्यामध्ये साखर भरायची आहे. त्यामुळे ते कडकसुद्धा राहिलं पाहिजे. अशा पद्धतीने जवळजवळ 17 इंच उंचीचा मी इथे कोन बनवत आहे. मी इथे जॉकीचे अंडरगार्मेंट्स असतात त्याची पिशवी घेतलेली आहे. पेपर बॅग घेतलेली आहे आणि त्याचा अशा पद्धतीने कोन तयार करून घेतलेला आहे आणि तो आपण ग्लू गनच्या साहाय्याने तो चिटकवून घेणार आहोत. ही ग्लू गन मी मिशोवरून ऑर्डर केलेली आहे. जर तुम्हाला ह्या ग्लू गनची लिंक हवी असेल ते कमेंट करा. तसेच मी डिस्क्रिप्शनमध्ये देखील याची लिंक देत आहे, तिथून तुम्ही चेक करू शकता. वरती आय बटनवर देखील मी ह्या ग्लू गनची लिंक देत आहे, त्यावर देखील तुम्ही क्लिक करू शकता. अशा पद्धतीने सर्वप्रथम आपल्याला पक्का असा कोन तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता सर्व बाजूने मी चिटकवून घेतलेला आहे. आता ह्याच साईजप्रमाणे मी दुसरा देखील एक कोन तयार करून घेत आहे. तो देखील ग्लू गनच्या साहाय्याने आपल्याला पूर्ण चिटकवून पक्का असा तयार करून घ्यायचा आहे. महाराष्ट्रीयन लग्नामध्ये साखरपुडा हा फक्त एक छोटासा कार्यक्रम नसतो, तर दोन कुटुंबांना प्रेमाने जोडणारा पहिला सुंदर सोहळा असतो. ह्या दिवशी प्रत्येक व्यक्तीचं एक वेगळं महत्त्व असतं. आईची धावपळ असते, कारण तिच्यासाठी हा क्षण भावनांनी भरलेला असतो. बाबांची जबाबदारी असते, कारण आपल्या मुलीचं किंवा मुलाचं नवीन आयुष्य सुरू होत असतं. भावंडांची एक्साइटमेंट वेगळीच असते, तर नातेवाईकांमुळे रहराला अजूनच उत्साह येतो. महाराष्ट्रीयन परंपरेमध्ये प्रत्येक रीतीमागे एक सुंदर अर्थ लपलेला असतो. साखर देण्यामागचा अर्थ म्हणजे नात्यात कायम गोडवारा हवा. अंगठी घालण्यामागे विश्वास आणि आयुष्यभराचं साथीचं वचन असतं. आजकाल बाजारात सगळंच रेडीमेड मिळतं. डेकोरेशनपासून गिफ्ट्सपर्यंत सगळं ऑनलाईन ऑफलाईन अवेलेबल असतं. पण स्वतःच्या हाताने केलेल्या तयारीत जी माया असते ना, ती कोणत्याच गोष्टीत मिळत नाही. आता इथे दोन्ही कोन मी तयार करून घेतलेले आहे. आता मी इथे कपडा घेतलेला आहे. दोन्ही कोनसाठी वेगवेगळ्या कलरचा मी इथे कपडा घेतलेला आहे. इथे मी नवरी मुलीसाठी जो कोन बनवणार आहे त्यासाठी मी ग्रीन कलरचा ब्रोकेडचा कपडा घेतलेला आहे. आता हा कपडा देखील आपल्याला ह्या कोनवरती सुंदर असा परफेक्ट असा चिटकवून घ्यायचा आहे. इथे मी हॉट ग्लू गनचा वापर करत आहे, जेणेकरून आपलं काम झटपट असं होतं. नवरदेवासाठी इथे मी व्हाईट कलरचा ब्रोकेडचा कपडा वापरणार आहे. तुम्हाला एक आयडिया मी देखील देऊ शकते. इथे तुम्ही नवरदेव आणि नवरीचे कॉस्ट्यूम ज्या कलरचे आहेत त्या कलरचा देखील तुम्ही कोन तयार करू शकतात. किंवा ते कपडे जर तुम्ही स्टिच करायला दिलेले असतील तर त्यातून देखील छोटासा कपडा आपण मागून घेऊ शकता, किंवा उरलेला असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही कोन तयार करू शकता. त्यामुळे एक वेगळंच गेटअप येतो.
कारण शेवटी रंगसंगती नीट जुळली की डेकोरेशनला पण एक एलिगंट लुक येतो. आणि अशा छोट्या छोट्या डिटेल्समुळे सगळं सेटअप अजून उठून दिसतं. साखरपुड्याची तयारी करताना प्रत्येक गोष्ट मनापासून करावीशी वाटते, कारण शेवटी हे फक्त डेकोरेशन नसतं तर आठवणी बनत असतात. प्लेन ठेवण्यापेक्षा थोडासा ट्रेडिशनल आणि एलिगंट टच दिला की सगळंच अजून सुंदर दिसतं. सुरुवातीला वाटतं की इतकं सगळं कसं होणार, पण एक एक गोष्ट करत गेलं की हळूहळू सगळं तयार होतं. आणि खरंच लग्नघरातली तयारी म्हणजे फक्त काम नसतं, तर प्रत्येक गोष्टीसोबत इमोशन पण जडलेले असतात. हा कपडा चिटकवताना सुद्धा सारखं वाटते उद्या सगळं डेकोरेशन तयार झाल्यावर किती सुंदर दिसेल ना. कधी कलर मॅचिंग बघायची, कधी डिझाईन नीट बसतोय का ते बघायचं, तर कधी पुन्हा काढून परत करायचं. पण ह्याच सगळ्या गोष्टीत आठवणी बनवून राहतात. आता इथे खालच्या साईडनी कोनला मी कपडा चिटकवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला वरतीसुद्धा कपडा थोडासा सोडायचा आहे, जेणेकरून आपल्याला वरती नॉट बांधता येईल. तर इथे मी हे 17 इंच उंचीचा कोन घेतलेला होता, त्याच्या अर्धा मी घेतलेला आहे कपड्यावरती सोडायला. तर तुम्ही बघू शकता मी मोजून घेतलेला आहे. कोनचा अर्धा उंच इतकीचा मी कपडावरती सोडलेला आहे आणि नंतर तिथून कपडा कट केलेला आहे. तर अशा पद्धतीने तयार होतो कोन. वरती कपडा कट केल्यानंतर वरती पट्टी दुमडून देखील मी तिथे ग्लूगननी चिटकवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता असा कोन आपला तयार झालेला आहे. आता ह्याच पद्धतीने नवरदेवासाठी मी इथे व्हाईट कलरचा कपडा घेतलेला आहे, म्हणजे क्रीम कलरचा कपडा घेतलेला आहे आणि तो आपल्याला कोनवरती अशाच पद्धतीने चिटकवून घ्यायचा आहे. आता ह्याची सर्व प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार नाही आहे, कारण त्यामध्ये तुमचा वेळही जाईल आणि व्हिडिओही मोठा होईल. आता कोन तर तयार झाले, आता त्यावरती आपण डेकोरेशन करणार आहोत. तर इथे मी काही वेगवेगळ्या प्रकारच्या लेस घेतलेल्या आहेत. आता ह्या लेस आपण ह्या कोनवरती चिटकवून घेणार आहोत. आता सर्वात प्रथम आपण इथे ग्लू गननी हॉट गन टाकून घेणार आहोत आणि त्यावरती ही लेस अशा पद्धतीने टॉपला वरती लावून घेणार आहोत. अशा पद्धतीची लेस मी वापरलेली आहे. आता एक प्रकारची लेस लावून झालेली आहे. आता त्याखाली मी दुसरी एक लेस त्यामध्ये ॲड करणार आहे. तर इथे मी खड्यांची लेस मागवलेली आहे आणि ती आता आपण खाली चिटकवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने खड्यांची लेस मी घेतलेली आहे. ही खड्यांची लेस देखील आता मी चिटकवून घेतलेली आहे. आता तिसऱ्या प्रकारची मी एक लेस घेतलेली आहे, ती सुद्धा आपण इथे चिटकवून घेणार आहोत. ही लेस मी हाफ राऊंडमध्ये अशी थोडी मोठ्या साईजमध्ये घेतलेली आहे, ती देखील आता आपण ह्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही इथे लेस ॲड करू शकता. आता सेंटरला इथे मी टिकली लावणार आहे. टिकली चिटकवायची आहे आपल्याला. तर इथे आपण महाराष्ट्रीयन स्टाईलचा साखरपुडा कोन तयार करत आहोत, त्यामुळे इथे मी चंद्रकोर टिकली घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता ही देखील मी मार्केटमधून आणलेली आहे. अशा पद्धतीने चंद्रकोर टिकली मी घेतलेली आहे आणि ती देखील हॉट ग्लू गननी चिटकवून घेतलेली आहे. आता खाली मी नथ चिटकवलेली आहे, ही देखील मी मार्केटमधून मागवलेली आहे. अशाच पद्धतीने नवरदेवासाठी लागणाऱ्या कोनला देखील मी सर्व लेस चिटकवून घेतलेले आहे आणि इथे सेंटरला नवरदेवाची टिकली चिटकवणार आहे. अशा पद्धतीने दोन्ही कोनला आपण टिकली चिटकवून घेतलेली आहे आणि नवरीच्या कोनसाठी आपण नथ चिटकवलेली आहे. आता नवरदेवाच्या कोनला आपण फेटा देखील तयार करणार आहोत. तर अशा पद्धतीने मी नवरीच्या कोनसाठी जो कपडा घेतलेला आहे तोच मॅचिंग म्हणून फेट्यासाठी घेतलेला आहे. अशा पद्धतीने छोटासा एक कपडा घेतलेला आहे आणि त्याला अशा प्लेट्स मारून घेतलेल्या आहेत. याचा आपला फेट्याचा तुरा तयार होणार आहे. फेटा मी ऑलरेडी तयार केलेला आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची लेस मी फेटा म्हणून चिटकवलेली आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने फेट्याचा तुरा तयार झालेला आहे. आता इथे मी रबर किंवा दोरा लावून पॅक करून घेत आहे आणि इथे मस्त आता फेट्याचा तुरा तयार झालेला आहे.
आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी लेस लावलेली होती, ती फक्त खालच्या साईडने मी चिटकवून घेतलेली होती आणि वरती असा जो तुरा आपण तयार केलेला आहे तो देखील आपण आता इथे चिटकवून घेणार आहे आणि उरलेली सर्व साईडची लेस आपण इथे चिटकवून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपला नवरदेवाचा कोन तयार होत आहे. आता ह्या फेट्यासाठी देखील फेट्याच्या तुऱ्याला देखील तुम्ही अजून काही आर्टिकल्स चिटकवू शकता, जेणेकरून फेटा देखील छान डेकोरेटिव्ह दिसेल. तर याला देखील मी खड्यांची जी लेस आहे ती इथे चिटकवून घेत आहे. अशा पद्धतीने खड्यांची लेस मी घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर एकदम हुबेहूब असा फेटा दिसतो आहे. अशा पद्धतीने नवरदेव आणि नवरीसाठी लागणारे दोन्ही कोन आपले तयार झालेले आहेत. आता फक्त नवरदेवाच्या कोनसाठी आपण मिशा तयार करणार आहोत आणि त्या मिशा आपण त्यावरती लावून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही कोन आपले तयार झालेले आहे. अशा पद्धतीने मिशा देखील आपण त्यावरती ॲड केलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की साखरपुडा कोन घरच्या घरी कसे तयार करायचे. आज जेवढी तयारी झाली तेवढी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये अजून खूप सारी तयारी, डेकोरेशन, शॉपिंग आणि स्पेशल मोमेंट पाहायला मिळणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया रिंग प्लेटर कसे तयार करायचे. त्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब लगेचच करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून अशाच पुढच्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.